मध्य हार्बर मार्गावर रेल्वेची लोकल सेवा सध्या 20 मिनिटांना उशिराने धावते। कल्याण, कसारा, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। आतापर्यंत कुठलीही रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली नाही। दादर रेल्वे स्टेशनवर थेट आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, तर 5 वाजले साधारणतः चाकरमानी यावेळेला कार्यालयातून बाहेर पडण्याची ही वेळ आहे। आता नेमकी स्टेशनवर काय स्थिती दिसते, गाड्यांची काय अवस्था आहे? निखिला, आज दिवसभरच संपूर्ण मुंबईसह इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण जे चाकरमानी आहेत ते सकाळी जे कामावरती गेलेले आहेत ते आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। दिवसभरच हा संपूर्ण मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईसह इतर भागांमध्ये उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात बरसताना पाहायला मिळत होता। त्यामुळे प्रशासनाकडनं देखील सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता, काळजी घेण्याचे सूचना वगैरे सगळ्या दिलेल्या होत्या। त्यामुळे लोक जी आहेत ती कमी प्रमाणात कामावरती गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण दादर या संपूर्ण रेल्वे स्थानकावरती आहोत। पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या संपूर्ण महत्त्वाचं दादर हे स्थानक मानलं जातं। नेहमी गजबजलेलं हे रेल्वे स्थानक असतं, परंतु आज मात्र या स्थानकावरती आपल्याला तुरळक अशी गर्दी सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की रेल्वेचे ट्रॅक जे आहेत ते सध्या रेल्वेच्या ट्रॅकमध्ये अजून देखील पाणी साचलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। दिवसभर मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईसह उपनगरातल्या अनेक भागांमध्ये पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे आहे ते दुपारी वाढलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या आता मात्र पाऊस जो आहे तो हळूहळू ओसरता घेत असल्यामुळे पाण्याचा निचरा जो आहे सखल भागामधला तो होताना पाहायला मिळतोय। परंतु मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक मात्र 10 ते 12 मिनिटांनी उशिरा असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि सध्या कोणतीही रेल्वे लाईन जी आहे ती बंद नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात येताना पाहायला मिळत आहेत। रेल्वे जी आहे ती फक्त 10 ते 12 मिनिटांनी मध्य आणि हार्बर रेल्वे जी आहे ती उशिराने सुरू असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज दिवसभरच मुंबईच्या उपनगरात मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत होता। पुढील 48 तास जो आहे तो हवामान खात्याकडनं मुंबईला रेड अलर्ट जो आहे तो घोषित। धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। तर या रेल्वेच्या वेळापत्रकासंदर्भात एकूणच रेल्वेचे अपडेट जे आहेत ते रेल्वेकडनं देण्यात आलेले आहेत। जनसंपर्क अधिकारी बोलतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ट्रॅकवरती उतरू नका। जर आपली ट्रेन ही 5-10 मिनिटासाठी कुठेही थांबलेली असेल तर आपण याबद्दल आश्वस्त राहू शकता की त्या ट्रेनला लवकरात लवकर चालवण्याचं किंवा स्थानकावरती पोहोचवण्यासाठी जे सगळे प्रयत्न आहेत ते मध्य रेल्वेच्या माध्यमातून आपण सातत्यानं करतो आहोत। त्यामुळे अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं धाडस आपण कृपया करू नये ज्यातून आपल्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, सोबतच ट्रेनच्या सुरक्षिततेला देखील धोका निर्माण होऊ शकतो।